नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवखते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे जे बाधित शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी मिळणार आहे याबाबतीचा हा GR आलेला आहे मित्रांनो। याविषयी व याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर इथं बघू शकता महाराष्ट्र शासन तर ये दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी हा GR आलेला आहे मित्रांनो। याच्यामध्ये काय काय मेन पॉईंट आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता इथं प्रस्तावना बघू शकतात। राज्यातील जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमुळे जे अतिवृष्टी झाली होती मित्रांनो व पूर आला होता, तर यामध्ये जे बाधित जिल्ह्याचे शेतकरी आहेत व त्यांचे कर्ज माफ झाले नाही व मित्रांनो शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते आणि वेगवेगळ्या योजनांतर्गत यांना कर्ज मिळाले होते। तर मित्रांनो जी रक्कम आहे ती वाटली होती गव्हर्नमेंटनं 52,562 रुपये इतकी रक्कम वितरित केली होती। तर मित्रांनो ही जी रक्कम आहे ही कर्जाद्वारे वाटण्यात आली होती। आता ही रक्कम जी आहे ती माफ होणार आहे। इथं पुणे यांनी संदर्भ 5 आता रुपये 369.99 लाख एवढा जो निधी आहे मित्रांनो वितरित करण्याचा प्रस्ताव केला आहे, म्हणजे कर्ज माफ करणार आहे आणि जो निधी आहे तो वाटणार आहे। त्यानुसार मित्रांनो सदर जी योजना आहे 2023-24 साठी सन 2024चे जे हिवाळी अधिवेशन झाले होते, परत या मागणीनुसार जे 379.99 लाख इतका जो निधी आहे मंजूर करण्यात आला होता, त्या निधीनुसार मित्रांनो वितरणाचा प्रस्ताव शासनाने विचारात घेतला होता। सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023चे जे हिवाळी अधिवेशन होते मित्रांनो, त्या मागणीनुसार 379.99 लाखाचा जो निधी मंजूर करण्यात आला आहे तो दिनांक 5/2/2024 रोजी परिपत्रकानुसार मंजूर करण्यात आलेला आहे आणि निधीपैकी 70% म्हणजेच 265.99 लाख असा जो निधी आहे मित्रांनो तो राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये जे अतिवृष्टी व उद्भवलेल्या पूर परिस्थितीमध्ये जे बाधित शेतकरी आहे व जिल्हे आहेत त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य ठरणार आहे व तो सहाय्य जे मदत म्हणून वापरण्यात आलेला आहे। अर्थशास्त्र म्हणजेच लेखा शीर्षाअंतर्गत मित्रांनो वितरित करण्याचा शासन मान्यता देत आहे। सदर तरतुदी खर्च करण्यासाठी जे निबंधक सहकार संस्था आहे महाराष्ट्र राज्य पुणे यांचे जे उपनिबंधक आहे अंदाज व नियोजन सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नियंत्रणानुसार मित्रांनो जे अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आलेले आहे, तसेच लेखा अधिकारी आणि जे अधिक आयुक्त व निबंधक सहाय्यक संस्था जे वेगवेगळे यांचे संस्थापन आहे यानुसार हा निधी वाटप करण्यात येणार आहे व कर्जमाफी करण्यात येणार आहे मित्रांनो। असे भरपूर असे पॉईंट दिलेले आहे मित्रांनो। आणखी पण याच्याबाबतची जी अपडेट आहे ती पण इथे बघू शकतात आणि या PDF लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल, तुम्ही सविस्तर वाचू शकता। तर जे मेन पॉईंट होते ते थोडक्यात बघितले आहे आणि आपण ही माहिती पूर्ण सविस्तर बघितली आहे। हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांमध्ये नक्की शेअर करा, या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।